जालना शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाची हजेरी। शेगाव पंढरपूर महामार्गावरील सृष्टी इथे कसुरा नदीला पूर आलाय। दिंडी महामार्ग बंद झालेला आहे आणि या पुरामुळे महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली। या पुलाचं प्रशासनाने लवकरात लवकर काम करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली। तसंच आज संध्याकाळपर्यंत दिंडी महामार्ग पूर्णतः बंद राहणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता सध्या आपण बघतोय आष्टीमधल्या गावाचा आणि परतूर शहराचा संपर्क सध्या तुटलेला आहे। शेगाव पंढरपूर दिंडी महामार्ग पुन्हा एकदा बंद झालाय। मुख्य रस्त्यावरती आपण बघतोय प्रचंड प्रमाणात साचलेलं हे पाणी आणि त्याच पाण्यामध्ये सध्या लोक आपल्या गाड्या सुद्धा धुत आहेत। अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलंय। अक्कलकोटच्या किणीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकातनं पाणी वाहतंय आणि त्यामुळेच ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं वाहून जाण्याची शक्यता आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग आणि याची मळणी सुद्धा खोळंबलेली पाहायला मिळते। अक्कलकोट तालुक्यामध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आलाय। दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सीना नदी परिसरातनं पूरसदृश स्थिती पाहायला मिळते। औराद संजवाड हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय। औराद परिसरामधला गावांचा संपर्कही तुटलाय। दरम्यान औराद संजवाड हा पूल पाण्याखाली गेलेला असतानाच एका तरुणानं जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग पाहून हा तरुण नदीच्या मधोमध सुरक्षासाठी असणारा जो कठड आहे त्याला धरून थांबला। गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी प्रसंगावधान राखलं आणि तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढलं। तर उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून प्रचंड आणि मुसळधार पाऊस कोसळतोय। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बरसणाऱ्या तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेलेला आहे। रानमसले गावच्या ओढ्याचं पाणी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहत आहे, त्यामुळे पूल पाण्याखाली गेलेला आहे। शेतकरी जीव मुठीत धरून हा पूल ओलांडतायत। रानमसले खुनेश्वर या पुलाची उंची वाढवावी अशी मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची मागणी आहे। तर उत्तर सोलापुरात बरसणाऱ्या पावसामुळे वडाळा, गावडी, दारफळ, कळमण आणि रानमसाले गावातील लोकांचं जनजीवनही विस्कळीत झालंय।